ज्यांच्यामुळे गेले त्या पक्षाचा इतिहासच विश्वासघातीचा आहे. त्यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम केलं. खरं 2019 ची निवडणूक झाली आणि मोठ्या परत संख्येनं भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या लोकांना निवडून दिलं गेलं. परंतु शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम केलं. विश्वासघाताचं राजकारण केलं. ज्यांच्या बरोबर गेले, ज्यांच्यामुळे गेले त्या पक्षाचा इतिहासच विश्वासघातीचा आहे. आणि त्यामुळे 19 साली पुन्हा आपल्या सरकारमध्ये आपण आलो नाही, पण नीतीमध्ये काही वेगळं आवड होतं. शेवटी त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव शिंदे साहेबांचा अनुभव आला की आपल्याशी विश्वासघात होतोय, आपल्या राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न होतोय. आणि त्यांनी धाडस करून 40 आमदारांच्या सहित आपल्या भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय केला. आणि तेव्हा राज्यामध्ये आज तुमचं सरकार सत्य झालेलं आहे. मला या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे. पण जे निर्णय आपण महायुती सरकारच्या माध्यमातून केले, आज त्यासाठी कोणीतरी पुढाकार घेते. मी दौऱ्यामध्ये मला लोक म्हणले, साहेब तुम्ही येणार की घाई तरी उद्घाटन केले, मुंबईने गेली, चालू 2 दिवसामध्ये येऊन त्याची मला चिंता नाहीये. कुशल उद्घाटना करा, भुईभुईला करा, पण जनतेला माहित आहे की सगळे कामं महायुती सरकारने केलेली आहेत. त्यामुळे जनता त्याच्या फी घालणार नाही. सगळ्या भागामध्ये वर्षानुवर्ष मी काही भागात पाहतोय अजून रस्ते नाही. एखादा रस्ता झाला असेल तर गावामध्ये रस्ता नाही. आजही दुष्काळी भागाला प्यायला पाणी नाही. आणि आपण काय सांगतो लोकांना की संगमनेरचं मॉडेल राज्याने घेतलं पाहिजे. कोणतं मॉडेल? टँकरचं मॉडेल. पाणी पुरवठा योजना आम्ही केल्या 100% लोकांना गावाला पाणी पाजलं, ते मॉडेल नाही. आमच्या तालुक्यात 75 टँकर 100 टँकर चालू आहे. ते दुष्काळाचं मॉडेल राज्याने स्वीकारलं पाहिजे. एका बाजूला तुमच्या तालुक्यात 100 टँकर चालू आहे, दुसऱ्या बाजूला माझ्या तालुक्यामध्ये राहत्यामध्ये एकही टँकर चालू नाही. हे मला आपल्याला सांगितलं पाहिजे. कोणतं मॉडेल घेणार तुम्ही? कोणतं मॉडेल घेणार? राहते मॉडेल घेणार का तुम्ही? हातवर करा पाहिजे. तुम्ही राहते मॉडेल घेणार तुम्ही लोक हातवर करून बदले लोक. तुम्हाला जुना मॉडेल पाहिजे. मला वाटतं दुष्काळचं मॉडेल पाहिजे तुम्हाला, टँकरचं मॉडेल पाहिजे तुम्हाला. आणि म्हणून निवडणुकीच्या प्रश्नामध्ये काही लोक स्वतः जलनायक झाले. जलनायक आहे खलनायक आहे मला काही माहिती नाही, परंतु निवडणुकीच्या प्रश्नामध्ये आमचं जेव्हा सरकार सत्तेवर आलं, भरवली दिला आपण 1.5 वर्षामध्ये. आणि पहिल्यांदा निवडणुकीचं पाणी आपण आणलं दुष्काळी भागाला. हे महायुती सरकारमुळे मिळालं. मला आपल्याला सांगितलं पाहिजे. कारण तुम्हाला लोकांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याऐवजी कधी स्वारस्यच वाटलं नाही. म्हणजे फक्त लोक हेलपटमारी ठेवायची. परंतु दुर्दैवानं मागच्या काळातल्या आपल्या पुढाऱ्यांनी, मागच्या काळात मंत्री झालेल्या लोकांनी रोजगारासाठी काही केलं नाही. योजनेची अंमलबजावणी कुठे केली नाही. गावातले ठराविक 4 लोक गोळा करायचे, त्याच्यामुळे गाव दाबून काढायचं, पोलीस स्टेशनला घेऊन जायचं, पोलिसांमध्ये आपणच मारवाड लावायचं, आपणच मिटवायचं. किती वर्ष राजकारण झालंय. आणि म्हणून आपण त्या गावगोंडीच्या राजकारणात कधी गेलो नाही. कारण विकासाचा जो मंत्र आपल्याला आदरणीय मोदी साहेबांनी दिलेला आहे, त्या मंत्रावर आधारित काम करण्याची आपली भूमिका राहिलेली आहे. तर तुमच्या तालुक्यात एवढा मोठा मेळावा झाला. मेळावा कोणता? आपल्या बगलवाच्यांचा. तू माझी खाजून मी तुझी खाजवतो. अरे तुम्हाला विकासात्मक दृष्टी पाहिजे. खरं म्हणजे संत गाडगे महाराज
कौशल्य विकास अकॅडमी स्थापन करायची आपण ठरवलं जिल्ह्यामध्ये. नगरलय करतो, राहत्यालय करतो आपण. मी प्रस्ताव दिला मंत्री महोदयांना एक कौशल्य विकास अकॅडमी जी उद्या प्रत्येक महिन्याला 1000 तरुणांचं प्रशिक्षण देईल, रोजगारी संधी निर्माण करून देईल. ते कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र आता संगमेला सुरू करण्याचा मी निर्णय केलेला आहे आणि ते काम सुरू जायचं. पुढे तरुणाने प्यायला पाणी नाही, शेतीवर पडलेली आहे, शेतीला पाणी द्यायला मी तयार नाही. आणि सगळ्या कामामध्ये आपला जिल्हा मागायला चालला होता आणि जिल्ह्याची प्रगती आपली त्या ठिकाणी खुंटली होती. आणि म्हणून मला सांगायला हरकत नाही की या सगळ्यांचा विचार आपण केलेला आहे. आणि सगळा विचार करताना सगळ्या सामाजिक घटकांना आपण त्या ठिकाणी आपण त्याला पुढाकार देऊन त्याचा उत्कर्ष करण्यासंबंधित आपण निर्णय केलेला आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.